म्हणलं नाही म्हणले. म्हणलं गाय झोपली गोठ्यात वा घरट्यात शिवताई गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई आज या गाण्यातून गाते ऐका मी अंगाई वा रे. आज या गाण्यातून गाते ऐका मी अंगाई. मग काय दिलं आहे बाकी? काय आता दळण निसायचं बाळा, पुन्हा फाऱ्या शिवायच्या. आता माणसाचं आयुष्य सगळं आहे, जिंदगी सगळी रेस बनून राहिलेली नाही का, म्हणजे स्पर्धा. हा म्हणजे कामातच असते आपल्या गरीबाची. आणि सर्व्हिसवाल्या बायाची काय, पहाटे उठल्या की दात बरस करतात, चहा पितात. चहा कोणी पितय कोणी पितय नाही. ती झाली बिचाऱ्याची आंघोळ पांघोळ की निघल्या ड्युटीवर. मग ते लेकरू जर असली, एखादीला लेकरू असलं तर ती लेकरू सांभाळायला माझ्यासारखी बाई असती. मग त्याला आंघोळ घालायची, आंघोळ घातल्यावर त्याला कपडे घालायचे, पाळण्यात झोपी घालायचं, आणि मग दूध पाजायचं उठल्यावर त्याला. असं असतंय सर्व्हिसवाल्याचं. तू गाणं ऐकून बाई गाणं शिकली माहिती आहे का ना तुला? कोण? शिवताई आपली. हा म्हणायला लावू का तिला गाणं? पाय ऐकलं का त्या गाणं? ऐकलं का नाही तिचं? हा नाही ना. बाई गाणं म्हणून दाखवायला. म्हण म्हण म्हण. ते लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई म्हणत होती ना तू. म्हण बाळ म्हण. म्हण लवकर. साजरी नीट बसून म्हण. म्हण बाय. जोरात म्हण, जोरात म्हण. जरा मोठ्यानं म्हण. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या परश्वर का ग झोप येत नाही. तिकडे तोंड करून म्हण ना. जोरात म्हण ना. असं ना. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आता बाई पाय किती भारी म्हणते. आई म्हण, बाई म्हण एकदा, जोरात म्हण एकदा. हा लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. मोठ्यानं म्हण ना जरा. ते अशी उतारी का हात पडायलीस येड्यावानी. नीट बसून म्हणायचं. म्हण म्हण ना, जोरात म्हण ना. हा लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, वेलीच्या झाडावरी झोपल्या जाई जुई, वा. बेलीच्या झाडावरी झोपल्या ग जाई जुई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, लागला शे दुष्ट डाळा टिळा काजळाचा काळा, लावणीया दुष्ट डाळा टिळा काजळाचा काळा, अंगी घालून अंगाई चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई,
गाय झोपली गोठ्यात. म्हणलं ना, नाही म्हणले. म्हणलं. गाय झोपली गोठ्यात वा. घरी त्यात शिवताई. गाय झोपली गोठ्यात घरी त्यात शिवताई. आज या गाण्यातून गाते ऐका मी अंगाई. वा रे. आज या गाण्यातून गाते ऐका मी अंगाई. शशी. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. तो नाव घेऊन म्हण बरं गाणं. शशिकला. सोनियाच्या पाण्याला दोरा रेशमाचा बाई. सोनियाच्या पाण्याला दोरा रेशमाचा बाई. चंद्रन भी लाजला त्यो पाहुनी नवलाई. वा. चंद्रन भी लाजला त्यो पाहुनी नवलाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. वा. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. क्या बात. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. बाळा झोपला पाण्यात त्याचं नाव शुभदेव आहे. बाळा झोपला पाण्यात माझ्यावर म्हणते आहे. त्याचं नाव सुखदेव आहे. माझं नाव शशिकला ऐकून घ्या तुम्ही अंगाई. क्या बात आहे. माझं नाव शशिकला ऐकून तुम्ही घ्या ऐका हो अंगाई. अंगाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. वा. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. क्या बात आहे. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. क्या बात आहे. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या येडीची या घ्या हो ऐकून अंगाई. आज माझ्या येडीची या एकदम साधी भोळी आहे हो मी. घ्या हो ऐकून अंगाई. वा. नवल ते करा काही चंद्र झोपला ग बाई. वा. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. क्या बात आहे. तुझं दिमाग चलतंय. कशी म्हणते, वाक्यरचना कशी करते, कसं सुचतंय तुला आई. नवीन नवीन कंपोजर गाणं तयारी करणारे माणसं परेशान आहेत. जरा असतो गाणं जर तयार करून जर गायलं ना तर कोणीच म्हणणार नाही की बाबा हे एका अडाणी आईनं, एका न शिकलेल्या अडाणी बाईने गाणं म्हणले म्हणून. हाय लिंबोणीच्या झाडामागं चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही हे गाणं आहे. असं नाही असं नाही, पण मनानं पण तू काहीतरी असे कडवे तिच्यात प्रस्थापित करते ना, लय भारी वाटते. जेव्हा इकडे आणलं होतं तो आबू इकडे ये जेवायला. राधी श्याम ना 5 रुपये द्यायचे. बरं दे. इकडे इकडे इथं ठेवणार आहे. एक म्हण आता लास्ट आहे कडवं. सर्व म्हणा एकच म्हण आता. हा याच्यात उद्या बनवू आता. नंतर एक नवीन. आता एक बनव. एक म्हणायचं. हा झोप तू रे बाळा लागू दे ना तुला डोळा. झोप तू ना बाळा वा. लागू दे ना तुला डोळा. लागू दे रे तुला डोळा.
वा पाळण्याला मोती 16 क्या बात आहे. लागू दे ना तुला डोळा पाळण्याला मोती 16. खरंच परत एक आबू आलाय आमच्या शाळेतून आताच. माय गाणं म्हणायली तर मी भरून घ्यायला मोबाईलात यूट्यूबला टाकायला म्हणा एक लास्ट आता आब्यावर म्हण आब्यावर गौरीवर म्हण एक चिवताईवर. गया पाळण्याची दोरी हलवा ग पोरी सोरी आव्या पाळण्याची दोरी वा हलवा ग पोरी सोरी पाळण्यात झोपलाया माझ्या किसनाचा हरी वा पाळण्यात झोपलाया माझ्या किसनाचा हरी. तिच्या किसनाचा हरी म्हणजे हे आब्या. आब्याला हरीची उपमा दिली आहे ना गौरी. खरंच तोडून नाही आमच्या आई. ही पाळण्याची दोरी आग्याल्या करवाळीला वा हिला म्हणून नादान आव्याल्या करवाळीला वा हिला म्हणून नादान हिला म्हणून नादान क्या बात. काम बाळाच्या आध्यान. वा रे जर बाळ राहिलं तर तिचं काम होत असते. हिला म्हणून नादान काम बाळाच्या ध्यान. क्या बात आहे. आघेल्या करवाळीचा हम्म. कामाला ना दोई हात आव्याल्या करवाळीच्या हम्म. कामाला ना दोई हात नेन त्याग गवळणीचा पाळण्या ग खाली जात क्या बात आहे. नेन त्या गवळणीचा पाळण्या ग खाली जात. वा अग मला आवड ग मोठी गौराबाईच्या नाची मला आवड ग मोठी गौराबाईच्या नाची गौराबाईच्या नाची सत्यनारायण देवाची क्या बात. गौराबाईच्या नाची सत्यनारायण देवाची. वा मला आवड ग मोठी सुख देवाच्या नाची मला आवड ग मोठी सुख देवाच्या नाची सुख देवाच्या नाची वा पंढरीच्या विठ्ठलाची क्या बात. मला आवडती होती पंढरीच्या विठ्ठलाची मला आवड ग होती पंढरीच्या विठ्ठलाची. आई वेलीवर झोपलेत त्या जाई जुई ते कडव म्हणे एकदा लास्ट आता एकच म्हण फक्त. गाय झोपली गोठ्यात वा घरट्यात चिवताई गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई बेलीवरी झोपल्याता होत्या त्या गजाई झुई बेलीवरी शोभल्याता आता त्या गजाई झुई. आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही वा आता माझ्या पाडसाला झोप का येत नाही. आणि लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई लिंबोनीच्या झाडामागे लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. वा. खरंच खूप दिवसापासून मित्रांनो खूप जणांची इच्छा होती की बाबा तुमच्या आईला लिंबोणीच्या झाडामागे हे गाणं संपूर्ण म्हणायला लावा. आम्हाला ते ऐकायची इच्छा आहे. तर हा व्हिडिओ मी यूट्यूबला तुमच्यासाठीच
संपूर्ण आईनं जे मनातून तिच्या अवतरलेले जे बोल ते कडवे आहेत काय करायला लागणारे ते सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खरंच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा.